माते तुझे ध्यान आम्हा सुराभू, तुझे नाम अमुते मुखासे येऊ. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. शरद ऋतू, नवरात्र सुरू होते. हरी महाराजांचे बद्दी सारोळा येथील श्री रेणुकामातेच्या दर्शनाला जाण्याचे ठरले. अनेक भक्तांना आपल्या सोबत घेऊन त्यांची पायी दिंडी निघाली. स्वतः हरी महाराज लोटांगण घालत दर्शनाला जात होते. त्यांना पाहून आजूबाजूचे अनेक लोक दर्शनाला त्यांच्यासोबत येऊ लागले. याच सोबतच्या मंडळींपैकी काही लोक पुढे जाऊन हरी महाराजांच्या लोटांगणाची वार्ता पुढील गावामध्ये वस्तीमध्ये देत होते. लगेच त्या गावातली वस्तीवरील मंडळी तातडीने खराटे हाती घेऊन रस्ते साफ करायची. ते रस्ते साफ होत नाहीच तर काही जण लगेच तिथे हलकासा सडा टाकू लागले. काही जणांनी त्या मार्गावर हळद कुंकू वाहिले तर काही जणांनी फुलं उधळून ती वाट सुगंधी केली. हे सर्व होईपर्यंतच हरी महाराज त्या ठिकाणी लोटांगण घालत पोहोचले. त्यांना पाहताच लोक पुन्हा त्यांचं दर्शन घेऊ लागले. परंतु हरी महाराजांना मात्र आजूबाजूचे काहीच भान नव्हते. त्यांना केवळ अंबाबाईचे ध्यानच लागलेले होते. ते आपले लोटांगण घालत पुढे चालत होते आणि ही मंडळी पुन्हा पळत पळत पुढच्या गावी बातमी देण्यासाठी निघाली. असे करता करता बद्दी सारोळ्याच्या टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत सगळा रस्ता स्वच्छ झाला. हरी महाराज अखेर बद्दी सारोळ्याला पोहोचले. बद्दी सारोळ्याला पोहोचल्यावर एकच मोठा जल्लोष झाला. जय जगदंब 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 जय जगदंब. हरी महाराज गाभाऱ्यापर्यंत लोटांगण घालत गेले. अंबाबाई समोर साष्टांग दंडवत घालत तिच्या चरणी स्वतःला त्यांनी अर्पण केले. यापुढे आपले सारे आयुष्य आणि कर्म हे त्या भगवतीच्या चरणी सेवेस अर्पण करण्याचा निर्धार पुनश्च एकदा अधोरेखित झाला. एक वार डोळे भरून त्यांनी रेणुकेकडे पाहिले आणि मग उठून ते उभे राहिले. हरी महाराजांचे अंग कुंकू आणि हळदीने अक्षरशः माखले होते. पण इतके अंतर लोटांगण घालत येऊन देखील त्यांच्या अंगात किंचितही वेदना नव्हत्या. हरी महाराजांनी भगवतीचे शतशः आभार मानले. पुढील काही काळ हरी महाराज तिथे सप्तशतीचा पाठ करत बसले होते. पूर्वी इथे याच मंदिरात सायंकाळी आलो तेव्हा पिशाच्चे फिरत असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. घाबरवले. हे हरी महाराजांना स्मरत होते. जगदंबेच्या सहवासात कशाचे आले पिशाच्चे आणि कशाचा आला माणूस? सारी तिचीच माया, सारा तिचाच प्रपंच. याच दृढ अनुभूतीने हरी महाराज एकाग्र चित्ताने उपासना करीत होते. काही वेळाने तिथे कृष्णानंद स्वामी पोहोचले. ते हरी महाराजांना म्हणाले, बद्दी सारोळ्याची ही अंबावनाची जागा एक तपोभूमी आहे. हरी, तू इथं काहीतरी करावंस अशी माझी इच्छा आहे. काही दिवस एक स्वतंत्रपणे अनुष्ठान करावं आणि एखादा महायाग करावा असं वाटतंय. तसं सद्गुरूंना विचारून ठरवूयात. हरी महाराज म्हणाले, नक्की दादा, मी अनुष्ठानाला तयार आहे. मनामध्ये बद्दी सारोळ्याच्या परिसरात काहीतरी करावे हीच इच्छा होती आणि त्यात दादांनी सुचवले. त्यामुळे हरी महाराज आनंदात होते. कृष्णानंद स्वामी थोडं थांबून म्हणाले, हरी, बद्दी सारोळ्याला तू लोटांगण घालत आला, त्यामागची तुझी भूमिका काय होती?
सद्गुरू आज्ञेने आपण सर्व करतच आहोत. पण असे असले तरी सद्गुरूंची या आज्ञेमागची काय भूमिका असावी? उपासनेमागे काहीतरी कारण असावंच लागतं. पण तरीही ती उपासना सकाम नको. ऐहिक भोगासाठीच नव्हे तर पारलौकिक सुखाच्या अपेक्षेने केलेल्या उपासनाही सकामच असतात. मग आपण ही उपासना का केली असेल? हरी महाराज स्वतःशीच मनात संवाद करू लागले. नेमके आपण जे जे केले ते कशासाठी केले? फलाकांक्षेने केलेले कर्म मोहात अडकवणार. मात्र गंभीरपणे याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण आपण लोटांगण घालणे किंवा अन्य उपासना करताना त्यामागील भूमिका माहिती असणे महत्त्वाचे. अन्यथा उपासनेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते. बहुधा याचाच एक वस्तुपाठ दादा आपल्यासाठी घालत आहेत. उपासनेबद्दल इतरांना काय वाटते हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये. मात्र उपासनेपूर्वीच आपली भूमिका नक्की करणे आणि ती मांडणे गरजेचे आहे. पारलौकिक फलांचे काय? सुकृते आहेत तोपर्यंत स्वर्गातही फळे मिळतातच, देवत्वही प्राप्त होते. सुकृते संपताच पुन्हा मनुष्य देह धारण करावाच लागतो. सलोकता, समीपता, स्वरूपता या तीनही मुक्ती यशवंतच आहेत. मात्र सायोज्यता हवी असेल तर फलाकांक्षा त्यागून कर्मे करावी लागतात. सायोज्यता म्हणजे निर्गुण मुक्तीचा उद्घोषच. असा बराच वेळ चाललेला स्वसंवाद थांबला. हरी महाराज स्वामींना म्हणाले, दादा, मी बद्दी सारोळ्याला लोटांगण घालत गेलो त्यामागची माझी भूमिका निश्चितपणे आत्मक्लेशाची होती. पण या आत्मक्लेशासाठी जरी मी लोटांगण घालत गेलो तरीही त्यामागे आत्मपीडा देण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. उलट या आत्मक्लेशामागचं कारण एवढंच होतं की नाही म्हटलं तरी देहाच्या व्यापारामध्ये राजस आणि तामस भाव अधूनमधून जागे होतात. त्यांचा विनाश हळूहळू होत जावा आणि त्या जागी सात्विक भावाची आणि निर्वासनेची स्थिती यावी असं मला वाटतं. आता तुम्ही अंबावनामध्ये म्हणजे या स्थानामध्ये अनुष्ठानाला सुचवत आहात. बहुधा त्यामागे हीच भावना गरजेची आहे, होय ना? हरी महाराजांनी विचारलं. हरी, मी आता तुझ्या बाबतीत निश्चिंत झालो, कृष्णानंद स्वामी समाधानाने म्हणाले. साधना ही सकाम नसली तरीही त्यामागे आपली एक भूमिका असावी. म्हणजे नेमकं काय याचा अर्थ तुला आता कळला आहे. सुरुवातीला साधक जेव्हा कुठलीही उपासना करीत असतो तेव्हा फक्त त्याला सातत्याने बसण्याची सवय होत जावी आणि बैठक पक्की व्हावी म्हणून करीत असतो. अष्टांगातील आसन ते हेच. एकाच हेतूसाठी सातत्याने बसण्याची आणि एकाच शारीरिक अवस्थेत राहण्याची सवय, ती हीच बैठक म्हणजे आसन. पण उत्तरोत्तर प्रगतीमध्ये केवळ शारीरिक बसणं आणि भौतिक अस्तित्व असणं हेच महत्त्वाचं नसतं. तिथे बौद्धिक बैठक म्हणजे साधनेमागची भूमिका पक्की असणं गरजेचं. हरी, आधीच्या बैठकीला याचसाठी आसन म्हणतात आणि या म्हणजे भूमिका पक्की असण्याच्या बौद्धिक बैठकीला धारणा म्हणतात. इथून पुढे सगुण उपासनेत प्रत्याहाराचा प्रांत सुरू होतो. तो व्हावा म्हणूनच हे गरजेचे असते की आपली भूमिका अशी असावी. कारण शुद्ध सात्विक भावाचा उदय व्हावा ही गरज असते साधकाला इंद्रियांच्या भोगापासून सुटून अंतर्मुख होण्यासाठी. आणि एकदा का तो इंद्रियांपासून सुटला की मग प्रत्याहार आपोआप साधला जाणार. त्यानंतर शक्तीचं म्हणजे मायेचं स्वरूप जाणणं एवढाच साधकाचा हेतू असतो. उपासनेमागे जर ही भूमिका नसेल तर ती व्यर्थ जाते. हरी,
आता मला खात्री आहे की सद्गुरू कायमच तुझ्या सोबत आहेत. निश्चिंतपणे अनुष्ठानाची सुरुवात करूयात. मी आहेच. हरी महाराजांनी दादांना साष्टांग दंडवत घातला. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. पुढील अनुष्ठान कसे पार पडले? अनुष्ठान सांगतेच्या सहस्रचंडी यज्ञाच्या प्रसंगी कोणता दिव्य अनुभव पाहायला मिळाला? हे सर्व जाणूयात पुढील कथाभागात. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी. ओम नमो नारायणाय जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.